हॅलो. चला युवराज, करा स्टार्ट. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. थँक्यू सो मच टी के माळी सर. चला आजच्या रात्रीतील आपण चौथ्या सामन्याकडे जातोय. काव्या 11 कोपरी बी ज्यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे. यस आपल्याला पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. हे आमचं मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहे सध्या स्क्रीनवर. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक, स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आणि ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित क्रीडा स्पर्धा. आवाजाचं बंद नाही त्यामुळे थोडं आम्ही शांत समालोचन खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना ऐकायला मिळेल, tenniscricket.in माध्यमातून. मात्र सामन्याला गती द्यायची आहे, दोन्ही टीम्सला विनंती असेल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. यानंतर 3 सामने अजून आपल्याला पाहायला मिळतील, एकूण 4 सामने. मुकेश मडवी आणि अजय भंडारी ही सलामीची जोडी पाहायला मिळते. प्रभाकर पहिला बॉल थोडासा खाली राहिलेला पाहायला मिळाला आपल्याला, सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. आणि डॉट बॉलने सुरुवात खरं तर या षटकाची त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी संपन्न होत असताना. आज तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. अगदी चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये आपण पाहतोय, अगदी अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला चंद्र आमच्या व्यासपीठाच्या समोर आणि त्याच्यामध्ये रंगत असलेली क्रीडा स्पर्धा. हो, इथे बॅटची कदाचित एज लागली होती. बॉल गेला तो सर आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजनमध्ये आणि धावा मिळाल्या ते 4. स्कोर जाऊन पोहोचत असताना आपण पाहतो 4 या धावसंख्येवर धावफलकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट आला, त्यानंतर आला तो चौकार. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅपबंद बॉल चाललाय तो लॉंग ऑन रिजनमध्ये आणि आला तो हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजय आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मुकेश. मुकेश मडवीच्या बॅटमधनं आपण पाहतोय हे 2 चौकार. स्कोर झाला तो 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर प्रभाकर डॉट बॉलने खरं तर सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 चौकार सलगचे त्याने ठोकलेत. काव्या 11 कोपरी आपण पाहतोय सध्या टॉस जिंकून फिल्डिंग साकारताना. यावेळेस पहिले जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर पुन्हा बॅटचा फ्लो थोडासा आपण पाहतोय हळूहळू पद्धतीने त्यांनी दाखवला. मुकेश मडवी आणि रन मिळाली सिंगल. स्कोर पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या फेरीतील आपण पाहतोय हा शेवटचा सामना असेल 5 षटकांचा. याच्यानंतर मात्र उर्वरित सामने आपल्याला 4-4 षटकांचे पाहायला मिळतील. डावकऱ्याचा अजय भंडारी पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. 2 बॉलचा खेळ अजून बाकी. पाबवलेचं षटक पाहायला मिळत आहे. स्कोर आहे 9 बिनबाद. बॉलला सरळ सोडून दिले आणि चांगला निर्णय. डावकऱ्याच्या फलंदाच्या विरुद्ध कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज प्रभाकरचा, मात्र ते करत असताना
स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 10 धावा सध्या धावफलकावर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एज लागली होती. लेग स्लिपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी इनसाइड 30 यार्ड बॅटच्या साह्याने मिळते ती सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर होतोय 11 धावा. बघा या सामन्यामध्ये जिंकणारा संघ आणि ओमकार 11 वाघिवली यांचा सामना लगेच खेळवला जाईल याची आपण नोंद घ्या. ओमकार 11 वाघिवली आपण कुठे जाऊ नका. आपला सामना हा लगेच खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध वाघिवली संघाचा सामना लगेच खेळवला जाईल. स्कोर 11 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. यावेळेस उसळी घेणारा बॉल होता. भरपूर उसळी या बॉलने घेतली. बॅटच्या अगदी वरतून निघून गेला आणि डॉट बॉलने झाली ती ओव्हरची सांगता. पहिल्या षटकाचा समाप्त झालाय खेळ आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 11 धावा धावफलकावर. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ. हॅलो 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 येतोय. आणि यानंतरची लढत असेल ती विनर यातून जो जिंकेल तो वाघिवली संघाविरोधात खेळेल याची नोंद घ्या. सेकंड राऊंड. आणि उद्या मात्र 6 वाजता नेट रिपोर्टिंग करायच्या ज्या उद्या संघ खेळणार आहेत त्यांना नक्कीच आम्ही त्याची माहिती देतोय तुम्हाला थोड्या वेळात की कोणत्या टीम उद्या खेळतील. चला हॅलो. सामन्याला आपण थोडी गती द्यायची. हॅलो 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 चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. स्वप्नील ठाकूर यांना आपण पाहतोय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या फक्त आहे 11 धावा धावफलकावर. कोणती विकेट गमावली नाहीये. यावेळेस खेचून मारलाय आणि खेळाडू बनतोय फक्त प्रेक्षक. बॉल चालय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आला तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि खरं तर एका हाताने खरं तर आयवा कॅच या ठिकाणी पकडण्यात आला प्रेक्षकाकडून. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावर जाऊन पोहोचलाय तो 17 धावा 17 रन्स. 3 बॉलचा खेळ यावर मधील बाकी आहे. यावेळेस उसळी घेणारा बॉल होता. बॅट स्विंग झाली. अगदी बॅटच्या वरतून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी गुडलेन स्पॉटच्या टप्पा थोडासा मागे खेचला होता गोलंदाज स्वप्नील ठाकूरने. कारण या अगोदरच्या बॉलवर खरं तर थोडा मार पडला जिथे टप्पा पुढे ठेवला होता. डावखोऱ्याचा फलंदाज अजय भंडारी याने मात्र तो षटकार खेचला होता. स्कोर पाहायला मिळतोय 17 धावा. यावेळेस टॉप एज लागली आणि कीपरने कोणतीही चुकी केली नाही. नाराज आहे अजय भंडारी स्वतःशी या शॉर्ट सिलेक्शनच्या माध्यमातून. पहिली विकेट इथे गमावत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ धावसंख्या 17 या आकड्यावर. विकेट आली आपण पाहतोय महत्वपूर्ण विकेट. अजय भंडारी बाद झाले. विकेट मिळाली स्वप्नील ठाकूरला. चांगला झेल त्या ठिकाणी आपण पाहतो पकडण्यात आला.
आणि शेवटचा बॉल खरं तर पॉवर प्लेमधील इथे बाकी असताना 17 धावा. सुरुवात चांगली केली होती प्रभाकरच्या विरुद्ध. 11 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता अनिकेत आलेत. अनिकेत ढोपरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. ओमकार 11 वाघेवलीच्या विरुद्ध या मॅचमध्ये जिंकणारा संघ खेळेल. शेवटचा बॉल पॉवर प्लेमध्ये. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन सध्या 45 दाखवतोय. आता त्याहूनही जास्त धावा धावफलकावर पाहायला मिळतील कदाचित उसाटणे टीमच्या माध्यमातून, कारण चांगली बॅटिंग डेप्थ आहे. रनअपमध्ये काहीसा व्यत्यय आपण पाहतोय. गोलंदाज स्वप्नील ठाकूर 5 बॉल टाकले, 6 धावा दिल्यात. 1 विकेट त्याने नुकतीच प्राप्त केली अजय भंडारीची. आणि शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये तो डिलिव्हर करेल. वेगवान बॉल होता, आतली कडा लागली. लेग स्लिपला खेळाडू चांगली फिल्डिंग करत असताना डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 1 गडी बाद 17 धावा धावफलकावर. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. तब्बल 9 रात्रीमध्ये खरं तर टिके माळीसर ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आज तिसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची आज आपल्याला पाहायला मिळते. चौथा सामना खरं तर आज भरपूर उशीर झाला तसं पाहायला गेलं तर. आणि 17 धावा 1 विकेट. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये टिके माळीसर आमच्या समोर जॉईन झालेत. नाही, खरं तर सुरुवात चांगली झालेली आहे. 17 धावा म्हणजे या झटपट क्रिकेटमध्ये तसं बघितलं तर दोन्ही बाजूनं समप्रमाणात निर्णय लागलेले आहेत. विकेट एकच गेलेली आहे, 17 धावा धावफलकावर आहेत. त्याविरुद्ध 2 षटकं आहेत आणि 17 धावा दिल्या. म्हणजे 8-9 धावांची सरासरी, ही बॅलन्स सरासरी आहे दोन्ही बाजूनं. नक्कीच सर. आणि विकेट पण आली ती अगदी 11व्या बॉलवर आली. आता नुकत्याच संपन्न झालेल्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर विकेट आली. म्हणजे त्या पद्धतीने धावा चांगल्या आल्यात. आणि आता पॉवर प्ले संपल्यानंतर खरं तर आता फलंदाजांचा कस लागणार आहे, कारण आता तुम्हाला गॅप भरपूर शोधावे लागतील आणि सीमारक्षक जास्त असतील. बघा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी विकेट टू विकेट लाईन सर, आणि यॉर्कर लाईनचा बॉल. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये प्रभाकर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि आता सेकंड स्पेलमध्ये त्याला आपण ऑनस्क्रीन पाहताय. टेनिस क्रिकेट .in 4 कॅमेऱ्यांनी आपण पाहतोय ही स्पर्धा खरं तर कव्हर करते. टॉस जिंकलाय तो काव्या 11 कोपरी टीमने. फिल्डिंगचा निर्णय आणि तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आला तो डॉट. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलात टाकला होता बॉल. आणि इथे सर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, 30 लाईन आणि उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. स्पीड आहे, स्पीड आणि टप्पा याचं बरोबर कॉम्बिनेशन, कॉम्बो पॅक तयार केलेला आहे या गोलंदाजानं. कारण करंट रन रेट आता 7.29 आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला या स्पीडनं राहिलं तर 42 धावांपर्यंत 42-43 धावा होतील. अशा वेळेला हे निर्णायक षटक आहे. या निर्णायक षटकामध्ये जर का धावा रोखल्या गेल्या तर धावा कमी धावेंमध्ये रोखू जाऊ शकते, गोलंदाजाला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. बघा इथे अगदी बॅकफुटवरनं फक्त दिशा दिली, पुश केलं बॉलला त्या शॉर्ट कव्हरला. आणि तो 2 डॉट बॉलचा खरं तर सर तो दबाव आहे तो कुठेतरी इथे झुगारला, तो दबाव कमी केला सिंगलच्या मदतीने. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेतने खरं तर मुकेशला आता स्ट्राईकवर आणलंय. नाही, ही रणनीती ठेवायलाच हवी होती. त्यानं बघितलं की 2 चेंडूवर धावा नाही आहेत, मला नाही जमत ना, माझ्या सहकारी इथे काहीतरी करेल, हे ओळखून आहे. आणि बघा प्रयत्न केला बॅकफुटवरनं खरं तर बॉलला टोलवलंय अगदी वाईडिश लॉंगॉनला. सिंगल मिळते सर, अजिबातच रूम देत नाही आहेत फलंदाज. म्हणजे वर्सटाईल गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. पहिले 2 बॉल खोलवर टप्प्याचे, त्यानंतरचा तिसरा बॉल अगदी गुडले स्पॉट. हा थोडासा गुडले स्पॉटच्या पुढे टप्पा होता, त्यामुळे टोलवण्यामध्ये यश मिळालं सर. पण फलंदाजांना असं वागून चालणार नाही आहे. या षटकामध्ये एक तरी षटकार किंवा चौकार मारणं गरजेचं आहे, तेव्हाच तर एक चेसेबल स्कोर उभा होईल. यावेळेस बघा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता सर. सरळ बॅटने रन्स येत नाहीये, बॅट उलटी तिलटी करून धावा ओढण्याचा प्रयत्न आणि तोही गोलंदाजाने हाडून पाडलाय. फुटवर्क लवकर ओळखलं सर आणि त्या अनुषंगाने हा चेंडू टाकलाय. नाही, प्रभाकरची हीच खासियत राहिलेली आहे. आत्तापर्यंत 1.5 षटकं टाकलेत, एकच चेंडू शिल्लक आहे 2 षटकांच्या त्याच्या कोट्याचा. आणि म्हणूनच त्याला मला असं वाटतं 2 षटकांचा कोटा दिला असेल, कारण त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता तो लगेच ओळखतो फलंदाजाच्या टान्सवरून की आता हा कोणता फटका खेळणार आहे. मनात तो बरोबर चित्तो आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. यावेळेस बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय खरं तर. आणि सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र तिथे झेल टिपला खेळाडूच्या माध्यमातून. समाधान होते सर. शेवटच्या बॉलवर विकेट आली. खरं तर ते प्रेशर होतं पहिल्या 5 बॉलचं, जिथे फक्त 2 धावा आल्या होत्या. तो प्रेशर दूर करण्यासाठी, तो प्रेशर रिलीज करण्यासाठी इथे एखादा मोठा फटका पाहिजे होता,
मात्र तो प्रयत्न करत असताना इथे विकेट गमावतोय तो अर्थातच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 19 धावा धावफलकावर आहेत. नाही, तसं बघायला गेलं तर 2 षटकांमध्ये धावा होत्या 17. या षटकामध्ये मला असं वाटतं फक्त 2च धावा आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे षटक आहे ते षटक गेले काव्या 11 कोपरी बीच्या बाजूनं, परंतु अजून 2 षटकं शिल्लक आहेत. संधी अजूनही गेलेली नाही आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेची. आणि आत्ताच्या या वातावरणामध्ये मला असं वाटतं साधारण 45-50चं टार्गेट एक चेसेबल टार्गेट होऊ शकतं. वातावरणात थोडासा ड्यू फॅक्टर आलेला आहे. थोडीशी शहर जरी असलं तरी थंडी आहे, पण गावापेक्षा इथे थंडी कमी आहे. त्यामुळे ड्यू फॅक्टर जसा हवा तेवढा काम नाही करणार, पण काहीतरी काम करेल. थोडासा लेट चेंडू बॅटवर येतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोलंदाजांना अनुकूल ठरत चाललेल्या आहेत. अशा वेळेला या परिस्थितीत सुद्धा जर 40-45 धावा जर फलंदाजांनी केल्या उसटणे संघानं, तर त्या नक्कीच त्यांच्यासाठी फायदेमंद ठरू शकतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन गोलंदाज तौसिफ गोलंदाजीच्या मार्कवर येतोय आणि रनअप या गोलंदाजाचा मात्र कमी आहे. हे अगदी मध्यम गती गोलंदाज आपण म्हणू शकतो. मात्र बघा ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय असं वाटलं कमी गतीने येईल, मात्र भन्नाट वेग होता या बॉलवर सर. अगदी ज्याचा जो आर्म जो फिरतोय, ज्याचा जो हात फिरतोय बॉल डिलिव्हर करताना अगदी भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण सर भरपूर गोलंदाज झालेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर गोलंदाज आहेत सर. दाखवायचं एक, करायचं एक. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. तर हेच फलंदाज करतोय. धावत स्लो येतोय, मात्र चेंडू फास्ट टाकतोय. बघा एज लागली, फ्लाय स्लिपच्या थोडा पुढे पडला सर. आणि नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने सर भरपूर वेगाने खरं तर स्टार्ट घेतला होता, त्यामुळे तो फलंदाज लवकर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. स्कोर सर अगदी संत संत गतीने पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे युक्तीप्रमाणे आत्तापर्यंत आपण पाहतोय की 21 धावा धावफलकावर. याचं 4थं षटक आलंय, तरी म्हणावे तशा धावा उसाटणे टीमसाठी नाही आहेत. योगेश पाटील खारगर कुठे असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. आणि साहिल भगत यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. येस, सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. स्कोर सर एकाने पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर आहेत. तौशिफ आपण पाहतोय 3 बॉल डिलिव्हर केलेत आणि 3 बॉलवर 3 सिंगल त्याच्या विरुद्ध आलेत. आणि इथे कॉट बिहाइंड द विकेट. भरपूर वेगाने बॉल जाता जाता बॅटला बरस झाला आणि विकेट किपरने खरं तर सर उर्वरित काम पूर्ण केलं. याचा ॲक्शन रिप्ले आपल्याला सर पाहायला मिळेल tenniscricket.in माध्यमातून. भरपूर वेगाने सर बॉल डिलिव्हर केला होता. नाही, तौशिफ फक्त म्हणजे चेंडू फास्ट टाकत नाही, तर त्याच्याबरोबर स्लाईड टर्न पण देतोय, स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय. आपला चेंडू जेव्हा तो रिलीज करतोय हातातून, त्यावेळेला त्याच्या हाताच्या ॲक्शन पण वेगवेगळ्या बघायला मिळतात. हा चेंडू आता उडला नाही बघा, खालीच राहिला. तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कट लागून चेंडू गेला. त्यामुळे ही व्हेरिएशन गोलंदाजीमधली आहे ती तौशिफकडे भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळेच त्याला मला असं वाटतं विकेट मिळालेली आहे. नक्कीच सर, आपण अगदी योग्य उल्लेख केला. बॉल खाली राहिला होता आणि खरं तर बॅट आणि पॅडच्या मधून बॉल चालला होता, मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जाता जाता आतली एज लागली सर, इनसाइड एज होती आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला आता हाणामारी करावी लागेल, तरच एक चेसेबल स्कोर उभा होईल तो उसाटणेचा. नक्कीच सत्यवान आले होते आणि त्यांना देखील अगदी भन्नाट वेगाने हा बॉल फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने डिलिव्हर करून चकवलंय सर. 5 बॉल तौशिकने टाकलेत. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आणि 4थ्या बॉलवर विकेट. आणि हा विकेट नंतर आलेला खरं तर आत्मविश्वासाने टाकलेला मी म्हणेल हा चेंडू होता सर. नाही, तौशिफच्या वेगावरनेच तर त्याला विकेट मिळवून दिलेलं आहे. त्याचं येण्याचं काम आणि त्याच्या डिलिव्हर झाल्यानंतरचा स्पीड हे वेगळे आहेत. बॅटची कडा लागून हाही चेंडू जातोय बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक हादरा बसतोय. तौशिफनं जी टॉप ऑर्डर आहे ना, ही टॉप ऑर्डर कम्प्लीट म्हणजे समाप्त केलेली आहे. नक्कीच सर, प्रभाकरने एक विकेट घेतली, त्यानंतर स्वप्नील ठाकूरने एक विकेट घेतली. प्रभाकरच्या पुढच्याही खरं तर ओव्हरमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता तौशिफने सर फक्त 3 धावा आणि 2 विकेट. आपण स्कोर अपडेट करूया. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सर 22 धावा धावफलकावर आणि तब्बल गडी बाद झालेत ते 4.
म्हणजे साधारण 5.5 म्हणजे 5.5 धावांची सरासरी आहे आणि ही झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांना अनुकूल अशी सरासरी आहे. 22 तौशिफच्या 3 19 त्यानंतर 2 या ओव्हरला 2 ओव्हरला 17 होत्या. नक्कीच 2 ओव्हरमध्ये 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सर 2 धावा प्रभाकरने खर्च केल्या होत्या. आता शेवटचं षटक सर आपण नेहमीच म्हणतो की हाणामारीचे षटकांनी खरं तर फलंदाज आक्रमक होतो आणि इथे सध्या गरज आहे ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला, कारण अटॅक होणं गरजेचं आहे. आणि साहिल भोईर या धावा वाचवण्यासाठी आपण पाहतो एक युवा टॅलेंट कोपरी टीमकडनं. त्यावेळेस बघा पहिला बॉल सर फुल टॉस होता आणि झेलबाद झालाय सर. अनिकेत असं वाटलेलं की अनिकेत एकमात्र असा एक हिरा आहे की जो उसाटणे संघाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल, मात्र तो पण दिवा आहे, तो विझला आहे. फुलटॉस होता, जोर काढलेला, मात्र आता रात्रीचा प्रहर आहे, ड्यू फॅक्टर आहे, त्यामुळे चेंडू बाहेर जात नाही. अशा वेळेला वरून स्ट्रोक मारणं थोडंसं रिस्की होऊन बसलेलं आहे आणि हे जाळं रचलं साहिलनं. साहिलच्या जाळ्यामध्ये परफेक्ट अडकला तो अनिकेत. बघा निराश अंतःकरणाने अगदी जड पावलानं मैदानाच्या बाहेर येतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय, तो अमर. उसाटणे संघाची बॅटिंग ऑर्डर तशी डीप आहे, अगदी 8वा 9वा खेळाडू पण येऊन षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे, परंतु गोलंदाजीच एवढी भन्नाट होते ना कोपरी संघाची की मारण्याचे मौके मिळत नाहीयेत ते फलंदाजांना. नक्कीच सर पहिला बॉल अगदी लोअर फुलटॉस होता, जर बॅटच्या बॉटमला लागला त्यामुळे जास्त अंतर पार करू न शकला. जर मिडल झाला असता तर डेफिनेटली सर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिला असता. आता शेवटचे 5 चेंडू आणि अमर आलेत नवीन फलंदाज. स्कोर आहे 22 रन्स. लेफ्टी आहे मला असं वाटतं आणि लेफ्टीची गरज होती, लेफ्टी रायटी आता कॉम्बिनेशनची गरज होती आणि आलाय तो फलंदाज अमर. बघा इथे आल्या आल्या बिघिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे सर पुन्हा फटका बसलाय. आपण योग्य उल्लेख केला की ड्यू फॅक्टर आहे आणि वाऱ्याचा वेग आपण पाहतोय आता थोडासा जाणवतोय, थंडी भरपूर आहे आणि बॉल सर ट्रॅव्हल होत नाहीये. दोन्ही फटके जर आपण पाहिले भरपूर ताकदीने मारले होते. इथे आपण पाहतोय अगदी पॉवर फुल हा स्ट्रोक होता, मात्र बघा अगदी 38च्या थोडा पुढे हा चेंडू पकडण्यात आलाय सर. उसाटणे संघाचे हे युवा खेळाडू आहेत ते सगळे म्हणजे तसं बघितलं यशस्वी झालेले नाही. नक्कीच सर कंटिन्यू झालेले नाहीयेत. चांगली फलंदाजी इथे आतापर्यंत झाली नाहीये. 2 बॉलवर सर 2 विकेट गमावल्यानंतर आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेत. आता अनिल ढोपरे एक प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्या अनुभवाचा वापर आता सर येणाऱ्या 4 बॉलवर करावा लागेल, कारण एक फायटिंग टोटल अशी टोटल ज्या टोटलचा सेकंड इनिंगमध्ये बचाव केला जाईल, डिफेंडेबल टोटल, कारण जेवढी टोटल जास्त तेवढं बॉलर्सला मार्जिन मिळेल आणि आता बॉलर्सच्या हातामध्ये काही नाही राहणार जर लो स्कोरिंग मॅच झाली तर, कारण 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल हॅट्रिकचा चेंडू, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, अगदी फुल लाईनचा बॉल होता, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. लाईन थोडीशी इथे खराब सर पाहायला मिळते आणि ही महत्त्वपूर्ण धाव उसाटणे टीमच्या दृष्टिकोनातून येत असताना स्कोर पुढे सरकला तो 23 या आकड्यावर. 23 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. पुढचा बॉल साहिल भोईरचा. पुन्हा इथे सर स्कूप करण्याचा प्रयत्न होता, बॉडी बॅलन्स ढासळला आणि बॉल सरळ विकेट्सवर जाऊन आदळला. नाही, मारण्याचा प्रयत्न केलेला, त्यांनी ओळखलेलं की अनिल यांनी की चेंडू जात नाहीये पुढे, मागे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कधी त्यांची दांडी गुल झाली, ते कधी पडले कधी लोळले त्यांचं त्यांना कळलं नाही. मात्र प्रयत्न चांगला होता, त्यांनी एक म्हणजे चांगलं युक्ती वापरलेली की पुढे नाही बॉल जात ना, मागे मारून आपण धावा जमवू, परंतु गोलंदाज अजून त्याच्यापेक्षा हुशार निघाला तो साहिल आणि साहिलला एक यश मिळत आहे. 1 विकेट त्याच्या नावावर जाते. 3 धावा आत्तापर्यंत त्याने 3 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. अजूनही मला असं वाटतं या संपूर्ण सत्रातले 3 चेंडू शिल्लक असतील. एक धाव दिलेली आहे आणि 3 विकेट त्यानं घेतलेल्या आहेत. हा चेंडू हो, चौथी पण विकेट वाटतं. 4 विकेट. टाळ्या होत आहेत त्याच्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांकडून. अफलातून गोलंदाजी, यंग टॅलेंटनं गुणवत्ता दाखवली.
येस, प्रतिभावंत आणि भरपूर पोटेन्शियल आणि कॅलिबर असेल हा गोलंदाज सर. पहिले 2 विकेट झेलबादच्या स्वरूपात आले, त्यानंतर हॅट्रिकचा बॉल वाईड गेला आणि तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सर क्लीन बोल्ड केलंय, दांडी गुल केली आपण पाहिलं तर अनिल ढोपरे आणि त्यानंतर अनुज ढोपरे या फलंदाजांची. नाही, उसटणे संघाला अगदी नामोहरण करून ठेवलेलं आहे ते कोपरी संघाच्या गोलंदाजांनी. अफलातून गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. त्यामुळे आता ही शेवटचे टेलेंडर्स आता राहिलेले आहेत फक्त. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये टेलेंडर्स येणं म्हणजे किती बिकट अवस्था आहे उसटण्याची ते स्पष्ट होतंय. आणि त्यावरून कोपरी संघाचा दबदबा सर पाहायला मिळतो, त्यांच्या गोलंदाजांचा दबदबा येस, इथे पाहायला मिळतोय. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इम्पॅक्ट बाहेर आहे सर, पंच सांगतात लेग बायचा इशारा येतो. आणि आता स्कोर जर आपण पाहिला ना तर माफक आहे सर, फक्त आणि फक्त 24 धावा आणि शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे सर. म्हणजे काय अपील होता बघा ना, जोरदार अपील होता, किती जान होती अपिलामध्ये. सगळेजण ओरडले हाऊस दॅट हाऊस दॅट. कारण 4 विकेट गेलेल्या आहेत, अजून एक 5वी विकेट घेतली तर वेगळाच इतिहास इथे साहिल रचेल. नाही, डेफिनेटली सर, सुवर्ण अक्षराने या स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषकाच्या त्याचं नाव लिहिलं जाईल. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलात टाकला होता सर, अगदी ऑन ड्राईव्ह केलंय समोर अगदी स्ट्रेटमध्ये आणि 2 धावा सर या बॉलवर अगदी सहज पद्धतीने आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय सर आणि स्कोर पाहायला मिळतोय तो 26 आणि 27 धावांचं सर लक्ष आहे. 27 धावांचं लक्ष तसं पाहिलं तर सोपं आहे, म्हणजे काहीतरी सोपं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवल्यासारखं आहे. परंतु क्रिकेटमध्ये असं इझी घेऊन चालत नाही, अजिबात इझी घेऊन चालत नाही क्रिकेटमध्ये. त्यामुळे परिश्रम जर केले गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी जर का चांगली फिल्डिंग केली तर ही मॅच अटीतटीची होऊ शकते. द्रोण व्ह्यू बघा, किती सुंदर असा द्रोण व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. खारघर हे सुसज्ज अशी सिटी आहे, मेट्रोपॉलिटन सिटी. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025चा हा द्रोण अँगलनं घेतलेला, बर्ड व्ह्यू अँगलनं घेतलेला हा नजारा, अगदी डोळ्याची पारणं फेडणारा हा नजारा आहे. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. अतिशय उत्तम अशी विकेट आहे, चांगला आउटफील्ड आहे, बाजूला रस्ता दिसतोय, रस्त्यावरून धावणाऱ्या या गाड्या आणि अतिशय सुंदर अशी स्टेज व्यवस्था पण आपल्याला बघायला मिळते. tenniscricket.in आपण मनापासून धन्यवाद देऊया, कारण त्यांनी या खारघरचा हा नजारा, खारघरच्या या स्मृती स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025चा नजारा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025चा आपण सगळेजण थरार अनुभवतोय. आजची ही 3री रात्र आहे, बॅनर आपला झळकतोय आणि या 3ऱ्या रात्रीतील महत्त्वाचे सामने इथे सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. अतिशय सुंदर अशी विकेट बनवलेली आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे जर का जमिनीलगतचे जरी फटके गॅपमधून मारले गेले तर निश्चितच चौकार इथे येत आहेत. आपण बघितलं आहे आत्ताच्या या सकाळच्या प्रहरी, म्हणजे रात्रीच्या प्रहरी साधारण 12 वाजायला आलेले आहेत, 11:58 झालेली आहे. ड्यू फॅक्टर काम करतो आहे. अशा वेळेला षटकार चौकार जात नाही आहेत, परंतु सिंगल डबल्सनं जी काही चुरस निर्माण झालेली आहे, गोलंदाजांना मौके मिळाले. बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की फलंदाजच येतात, षटकार मारतात, चौकार मारतात, गोलंदाज मार खात आहेत. परंतु आता तसं नाही, आता गोलंदाजांनी आपले जोहर दाखवले. याच मैदानावर हॅट्रिक आपण 2-2 खेळाडूंची बघितलेली आहे आजच्या या रात्रीमध्ये. आता लो स्कोरिंग मॅच आहे, 27 धावांचं फक्त टार्गेट आहे. त्यामुळे हे टार्गेट जर का या लो स्कोरिंग मॅचची पण जर टफ मॅच जर प्रेक्षकांना पाहायला मिळाली तर निश्चितच मजा येईल. फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे आहेत ते कोपरी संघानं. नक्कीच सर, आपण खूप चांगला उल्लेख केला. दर्जेदार ही क्रीडा स्पर्धा, दर्जेदार हे क्रीडांगण आणि विकेटही तितकीच खरं तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही पोषक आणि पूरक. आणि आउटफील्ड आपण पाहिलं तर अगदी मगाशी मी देखील ती चर्चा करत छेडली होती की कुठेही आपल्याला असा खड्डा पाहायला मिळाला नाही. अगदी एका लेवलला हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून.
30 चेंडू आणि सर 27 धावा. मगाशी आपण देखील पुन्हा एक चांगला मुद्दा पाहायला मिळाला की लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅचेस सर क्रुशियल बऱ्याच वेळेला आपण होताना पाहायला मिळतो, कारण फलंदाज बऱ्याच वेळेला हलक्यात घेतात आणि तिथे जर 2 ते 3 विकेट आल्या ना या पॉवर प्लेमध्ये, तर कदाचित पुनरागमन करू शकतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. नाही, आणि असे इतिहास या अगोदर कित्येक झालेले आहेत. आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा वेळेला की लो स्कोरिंग मॅच मॅक्झिमम वेळा टफ होताना आपण बघितलेलं आहे. पण जर कागदोपत्री आपण बघितलं तर काव्या 11 कोपरी संघामध्ये हार्ड हिटर फलंदाज आहेत. यंदाची 2-3 वर्ष त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे चांगली ठरलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या पहिल्या 2 षटकांमध्येच आपल्याला अंदाज येईल. जर का पहिल्या 2 षटकांमध्ये 15-1 धावा आल्या तर आपण समजून जायचं की कोपरी संघ विजयाच्या दिशेनं सहज आगेकूच करेल. परंतु जर का पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा आल्या, विकेट्स गेल्या, तर मात्र उसाटणे संघ टफ देईल इथे. आणि त्यासाठीच मैदानात सलामीचे फलंदाज गेलेले आहेत. समाधान टावरे आणि नितीन भोईर, ही जोडी फेमस जोडी आहे. हार्ड हिटर फलंदाज आहेत दोघेही. एकाला झाकायचं दुसऱ्याला उघडायचं असे दोन्ही फलंदाज आहेत. लांब लांब षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत. मात्र गोलंदाजीचा सामना त्यांना करायचा आहे तो आमच्या अजय भंडारीशी. अजय भंडारी फिरकीपट्टू आहेत. फिरवला बॉल फिरवला त्यानं पहिलाच. आणि यॉर्कर सँडी जसे होते ना, सँडी दादरचे, तशी त्यांची देहबोली आहे, त्यांचे केस आहेत, त्यांची स्टाईल पण गोलंदाजाची तशीच आहे. स्टायलिश खेळाडू आणि स्टायलिश गोलंदाजी सर, दोघांची सांगड इथे पाहायला मिळते. आणि पहिला बॉल अगदी परफेक्ट ब्लॉक होल बॉल, बुंदा चेंडू आपण ज्याला म्हणतो, की टचका मस्त आणि अजिबात फलंदाजाला मुवमेंटला वाव मिळाला नाही. हा, त्यांनी इशारा दिलेला आहे पहिल्या चेंडूवर. दुसराही चेंडू तसाच चेंडू टाकतायत. ईट का जवाब पत्थर से मिळणार वाटतं. ठोसा इथे मिळणार. अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार. ही एक झलक दाखवली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन इंग्रजीमध्ये म्हण आहे. आणि तो प्रभाव, तो दबाव, ती गुणवत्ता आज इथे बघायला मिळते. नक्कीच सर, पहिले 2 चेंडू अगदी उत्तमरित्या टाकलेत. इथे बघा गॅप शोधलाय, बॅकफुटवरनं ड्राईव्ह केलं सर. एक्स्ट्रा कव्हरला जर ड्राईव्ह करतो ना कोणता खेळाडू, तर तुमची मनगट ही भरपूर स्ट्रॉंग असायला हवा, तुमचा रिस्ट हा स्ट्रॉंग असायला हवा, तुमची ग्रिप ही स्ट्रॉंग असायला हवी. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत सर. हां, नक्कीच सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. रिस्टमध्ये त्याच्या ताकद आहे. त्याने गॅपमध्ये मारला चेंडू. तिसऱ्या पंचांकडे थ्रो बॉलरसाठी रेफर करण्यात आलेलं आहे. तिसरे पंच इथे आमचे तपासतील. परंतु मॅच चालू राहणार आहे आणि समाधान टावरेनं अफलातून चौकार मारला. ते म्हणतात ना, कोंबडं झाकून ठेवलं तरी ते आरवायचं थोडीच राहणार आहे. त्याच्यामध्ये ती कलाच आहे चौकार षटकार मारण्याची. गॅप शोधली त्याने ओळखलं वरून मारून उपयोग नाही आहे. गॅपमध्ये जमीन लगतचा लाजवाब असा ग्राउंड स्ट्रोक त्यानं लगावला. परंतु नाही, प्रत्येक चेंडूवर चौकार तुम्हाला नाही मिळणार. अजय कमाल करतोय. नक्की सर, या चेंडूमध्ये लाईन लेनमध्ये थोडा बदलाव केला सर, थोडा टप्पा थोडा मागे घेतला मगाच्या बॉलपेक्षा. आणि बघा कीपर क्लोज आहे त्यामुळे फुटवर्कला वाव नाही आता. यस, कीपर क्लोज आहे. हो, कीपरची कमाल, गोलंदाजाची धमाल, टाळ्यांचा कडकडाट. या मॅचमध्ये गोलंदाजांनी किती कमाल केलेली आहे ना. बऱ्याच मॅचमध्ये आपण नुसते षटकार चौकार बघतोय, परंतु नाही, कसपणाला लागलाय गोलंदाजांचा, त्याच्याबरोबर फलंदाजांचा, दोघांचाही कसपणाला लागलाय. हा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र हा कव्हरच्या दिशेनं मारलेला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह समाधान टावरेचा. नक्की सर, चांगल्या पद्धतीने टाइम केलं होतं बॉलला. अगदी इनसाइड आउट पद्धतीने आपण म्हणू शकतो. स्कोर आपण अपडेट करूया. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि 8 धावा सर धावफलकावर आहे. म्हणता इन बिन सर फक्त 19 धावांची गरज आहे आणि 24 बॉल, म्हणजे आता चेंडू जास्त आणि धावा कमी आहेत सर. आणि त्यात हे येणारे 6 चेंडू पॉवर प्लेचे असतील. येणारे पॉवर प्लेचे 6 चेंडू असतील बॅटिंग पॉवर प्लेचे. आता मॅन्डेटरी पॉवर प्ले झालेला आहे, परंतु सगळेच्या सगळे चेंडू खेळला कोण? समाधान टावरे. एकही चेंडू दिला नाही समोरच्याला नितीन भोईरला, परंतु किती शांत डोक्यानं खेळला बघा. परिस्थिती होती, यॉर्कर चेंडू होते, त्यानं खेळून काढले, एक पण धावेची रिस्क नाही घेतली, पण त्याला खराब चेंडू मिळाले. त्याने 2 चौकार ठोकलेले आहेत. ही एका चांगल्या
गुणवान खेळाडूची लक्षणं आहेत आणि ती लक्षणं या समाधानमध्ये आपण इथेही पाहतोय. तसं तो वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. बरीचशी मैदानं त्यानं गाजवलेली आहेत. काय पाहिजे? येस. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 8. आता अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे आणि नितीन भोईर आलाय तो स्ट्राईकमध्ये. नक्कीच सर, सामना अगदी हलक्यात घेतलेला नाहीये तो काव्य 11 कोपरे संघाने. चांगल्या चेंडूला अगदी डिफेन्स केला आणि खराब चेंडूवर मात्र समाचार घेतला होता. हो, इथे बघा सर, दिशा खराब आहे. वेग चांगला होता, मात्र वेग करत असताना तुमची दिशा नियंत्रित आणि अचूक असणं गरजेचं आहे. कारण तुमची गोलंदाजीची दिशा ही कधी कधी संघाची दशावण बनवत असतं. नाही, अमर हिलालनं हा चेंडू टाकला, लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी लगेच वाईड म्हणून डिक्लेअर केलेला आहे. एका धावेची भर पडते, अजून 18 पाहिजेत जिंकायला. ओ क्लीन बोल्ट, क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. अभी भी पिक्चर बाकी है मेरे दोस्त, हे सांगतोय तो गोलंदाज अमर हिलाल. नक्कीच सर, अगदी अमर हिलालने हलवून टाकलं फलंदाजाला. त्रिफळा खरं तर उद्ध्वस्त केला त्याचा. थोडासा फुटवर्कचा अभाव पुन्हा पाहायला मिळाला. पहिले शफल झाले होते, त्यानंतर अगदी खोल्या टप्प्याचा बॉल होता. मनगडाच्या साहाय्याने ऑन साईडला फक्त फ्लिक किंबहुना दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र वेग इतका होता की बॅट यायच्या अगोदर बॉल निघून गेला आणि त्रिफळा सर उद्ध्वस्त झालाय. नाही, स्कोअर कमी झाला आहे, परंतु स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे जे हौसले आहेत ना, ते कमी नाही झाले. ते अजूनही बुलंद आहेत. ते म्हणतायत की आम्ही टफ देऊ, इथे आम्ही सहजासहजी हारणार नाही आहोत. पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलं होतं, 4 चेंडू निर्धाव टाकले गेले. दुसऱ्या षटकामध्ये पण अतिशय सुंदर क्लीन बोल्ड केलं ते फलंदाज नितीन भोईरला. त्यामुळे ही गोलंदाजीची धार आहे ना, ती धार 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 आपल्याला बघायला मिळते. नक्कीच सर, अगदी धारदार गोलंदाजी आणि हीच गोलंदाजी सर विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते. ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे टीमला मात्र मोठा संघर्ष सर करावा लागणार आहे, कारण धावा तितक्या वाचवायला आता त्यांच्याकडे नाही आहेत. प्रदीप ठाकूर आलाय, बघूया. 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे तो प्रदीप ठाकूर. हो, प्रदीप ठाकूर बॅटची कडा घेऊन गेला. चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जा जा जा. समाधान टावरे ओरडत होता, तू निघ, माझा एंड डेंजर एंड आहे, पण मी तयार आहे ना ही सगळी संकट झेलायला. आणि जो जो संकट झेलायला पुढे जातो, तो संकटावर खरं तर पाय ठेवतो आणि यशाच्या मार्गाकडे जातो. आपण बघितलेलं आहे आणि लक पण त्याला साथ दिलं बघा. स्टंपवर चेंडू नाही लागला, रन पण झाली. नक्कीच नशिबाची देखील थोडी साथ मिळाली सर. आणि जेव्हा जेव्हा अशी क्विक सिंगल काढायची असते ना, नॉन स्ट्रायकरचा रोल महत्त्वाचा असतो, कारण चेंडू जर विकेटच्या पाठीमागे गेला तर डेफिनेटली तो डेंजर एंडला असतो. आणि कॉल याचा होता, त्यामुळे तो कॉल दिला होता आणि म्हणूनच प्रदीप पण धावत सुटला. फुलटॉस, दिशा दिली आहे, हवेत मारलाय चेंडू कव्हरच्या दिशेनं. देखणा चौकार मारतोय तो समाधान टावरे. का तो बोलत होता की धाव धाव धाव, मला स्ट्राईक दे, मी लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच सर, अगदी लोअर फुलटॉस पद्धतीचा आणि इनफिल्ड फक्त क्लिअर केली सर. आपण पाहतो की पॉवर प्लेचं षटक आहे दुसरा आणि त्यामुळे डीपमध्ये कव्हरला कुठलाही खेळाडू नव्हता आणि त्याचा फायदा त्याने उचलला. 4 धावा मिळाल्या. जोरदार जोरदार अपील, आवाज दॅटचा अपील आहे. प्रदीप नाव नाही आहे यांचं, समीर नाव आहे ना, समीर टावरे त्यांचं नाव आहे. समीर टावरे, त्यांनी लक्ष नाही दिलं. माझं नाव काय पण घ्या, पण मी माझा नॅचरल खेळ खेळेन. मी नावासाठी नाही खेळत, तर मी माझ्या गावासाठी खेळतोय, हे सिद्ध केलंय ते समीरनं. फुल टॉस, फुटवर्कचा वापर केला समीरनं आणि हा सुंदर ट्राय होती, पण गेला सरळ सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर षटकार आला आणि अगदी विजयाच्या समीप नेणारा हा षटकार आहे. स्कोअर आपण अपडेट करतोय सर. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. सर आपण मगाशी खरं तर नावाचा कुठेतरी आपण बदल केला, मात्र 12व्या खेळाडूंचा रोल महत्त्वाचा असतो. त्यांनी आपल्याला जे नाव सांगितलं ते खरं तर आमच्या स्कोअरच कांचन सरांनी ते अपडेट केलं. मात्र असं होत असतं, कधी कधी 12वा खेळाडू कधी सामन्यामध्ये घुसतो, त्यामुळे तो पाहत नाही की खेळाडू कोण आलाय, फक्त धावा त्याला पाहिजे असतात की धावा आल्या पाहिजेत माझ्या टीमसाठी. आणि फक्त आता 7 रनची गरज आहे सर. 7
रनची फक्त गरज आहे. कधी कधी 12व्या खेळाडूचा चेहरा हारत आल्यानंतर बघायचा आणि जिंकत आल्यानंतर बघायचा, आपल्याला डिफरन्स कळेल. जमीनलगतचा फटका गॅपमध्ये, टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि अफलातून समीर फलंदाजी करतोय इथे. अजून एक चौकार मारलेला आहे, एक बाजू त्यानं लावून धरलेली आहे. सिंहाचा वाटा आपल्या विजयामध्ये तो इथे उचलतोय आणि लिलया त्यानं हा वाटा पेललेला आहे, अक्षरशः पेललेला आहे. लो स्कोरिंग मॅचमध्ये विकेट पहिली लवकर जाऊन नंतर मात्र त्यांनी चांगली इनिंग सांभाळले. नक्कीच सर, पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 म्हणजे 24 धावा तर पॉवर प्लेमध्ये काढून अगदी सामना आपल्या बाजूने झुकवलाय. तो अर्थातच काव्या 11 कोपरी बी संघ. आणि आता इन बिन फक्त 3 धावांची सर गरज आहे आणि येणाऱ्या मला वाटतं 1 ते 2 बॉलवर आता सामन्याचा निकाल येऊ शकतो. मग आता टीम मीटिंग तरी घेतली जाते, कारण 18 बॉल 3 सर डिफेंड करणं खूपच अवघड आहे, अगदी अशक्यप्राय आपण म्हणूया. 18 बॉल 3 डिफेंड मला वाटतं नाही होणार म्हणून कधी, कारण अगदी 1 ते 2 फक्त धावा आल्या तरी सामना अगदी त्यांच्या बाजूने झुकू शकतो. नाही, 18 चेंडू म्हणजे 3 धावा म्हणजे एक निवाला फक्त ठेवलेला आहे. वाघाच्या पुढे निवाला ठेवलाय, तो फक्त उचलून यायचं. परंतु क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, असं बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे. आणि हा जो फलंदाज आहे समीर टावरे, एक हाती किल्ला लढवतोय. आत्तापर्यंत त्यानं 4 चौकार ठोकलेत, 1 षटकार, 22 धावांवर खेळतोय. एक हाती वन मॅन आर्मीची भूमिका त्यानं बजावलेली आहे आत्तापर्यंत तरी. आमचे सिनियर अनिल दादा बघा फिल्डिंग सजवत आहेत. अजूनही त्यांचे हौसले कमी झालेले नाही आहेत. हा प्लस पॉईंट आहे हा उसटण्याचा. नक्कीच सर, चांगली अगदी खेळाडू आहेत आणि अजूनही मॅचमध्ये ते क्षेत्ररक्षण लावत आहेत, म्हणजे अजूनही त्यांनी आशा सोडलेली नाहीये. आशेवरच सगळं आहे. मारलाय फटका प्रदीपनं, 1 धावून पूर्ण केलेली आहे. प्रदीपला माहिती आहे की माझा सहकारी मारतोय, मी कशाला जास्त घाई करायची, मिळाला तर मारेन, नाही मिळाला तर सिंगल काढेन. 2 धावांची गरज आहे. ओमकार 11 वाघिवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं टॉससाठी. ओमकार 11 वाघिवली या मॅचमध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर त्यांचा सामना आहे. हो, डिफेन्सिव्ह पद्धतीनं. आता हे स्ट्रोक कुठे बघायला मिळतात तुम्हाला झटपट क्रिकेटमध्ये? नाही सर, मॉडर्न टेनिस क्रिकेट अगदी बदलतं चाललंय. ते आपण फास्ट फूड ज्या पद्धतीने फास्ट खातात ना लोक, तशा आता सामने फास्ट खेळायला बघतात. बॉलर्सला तर अजिबातच भात नकोय, चायनीज पाहिजे, नक्की बर्गर, पिझ्झा, असा चिकन मटन, चिकन लॉलीपॉप, चिकन चिली असा जमाना आलेला आहे. सुंदर चेंडू. परंतु क्रिकेट कसं आहे की क्रिकेट म्हणजे टेस्ट क्रिकेट जो खेळतो तोच खरा स्टँडर्ड क्रिकेटर असं म्हटलं जातं, किंवा त्याच्यामध्ये गुणवत्ता चांगली आहे असं म्हटलं जातं. तर आता वाव आहे, वेळ आहे, ओळखलं समीरनं. 2-4 चेंडू गेले तरी फरक नाही पडत, एक प्लेट करावा चेंडू, आणि तसं त्यानं केलं. मात्र पुढचा चेंडू लगेच निर्धाव टाकलेला आहे तो जितेश मडवीचा हा चेंडू कट केलाय. थर्ड मॅचच्या दिशेनं 1 धाव घेतली, दुसरीसाठी सरसावलेले आहेत आणि 2 धावा धावून पूर्ण केलेले. आणि हा सामना जिंकलेला आहे तो काव्या 11 कोपरी या संघानं. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि उसाटणे संघाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी बेस्ट ऑफ लक. चला, वाघिवली आणि कोपरी दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की टॉससाठी या. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो गोलंदाज ज्यानं शेवटचं षटक टाकलंय. 4 फक्त धावा दिल्या आणि 4 विकेट ज्यानं घेऊन अक्षरशः सुंदर गोलंदाजी केली, तो साहिल ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. या साहिल.